नमस्कार, माझं नाव अभिषेक देसाई. यंदा आमचं 25वं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी नवीन-नवीन संकल्पनावरती मूर्ती बसवत असतो. आणि जसे की आमचे मूर्तिकार कृणाल पाटील दादा वसई त्यांनी ही मूर्ती घडवली आहे. तुम्ही बघू शकता की यंदाचा जो आमचा कन्सेप्ट आहे तो आहे नवशक्ती नवदुर्गावरती. आम्ही एक नवीन उत्सव प्रारंभ करत आहोत. म्हणजे पुढचे 9 वर्ष तुम्हाला 9 रूपांची माहिती आम्ही देणार आहोत. सो हा आमचा आज यंदाचा जो कन्सेप्ट आहे यामध्ये आम्ही असं दाखवलं आहे की 9 बहिणी जेव्हा एक क्षेत्र गाजवतात, तेव्हा त्या सर्व मिळून एका राक्षसाचा नाश करतात. असं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, की हर एक 9 मूर्त्या याच्यात आहे. 9 मूर्त्यांमध्ये 9 रंग दाखवले गेले आहेत. आमचा कन्सेप्टच आहे 9 आकडा. याच्यामध्ये 9 देव्या, त्यानंतर 9 देवींनी आपले एक-एक शस्त्र देऊन मधल्या देवीचा उगम केला. त्यामुळे राक्षसाचा नाश झाला. आणि अशाप्रमाणे नवदुर्गेचा पूर्ण हा कन्सेप्ट दाखवला आहे. या मूर्तीची पूर्ण साईज आहे, तुम्ही बघू शकता. ती पूर्ण टोटल जाते 8 फुटाची. आणि मला जर असं वाटतं, की जेव्हा हा कन्सेप्ट डिझाइन केला गेला, तेव्हा तो 8 बाय 8 मध्ये डिझाइन केला गेला. आणि मला नाही वाटत, की आजपर्यंत महाराष्ट्रात 9 पूर्ण मूर्त्या एकत्र आणण्याचा कन्सेप्ट कृणाल पाटील दादा जे आहेत वसईचे, खूप नामवंत आहेत, त्यांनी घेतला आहे. आणि याला पूर्ण श्रेय मी देऊ शकतो माझ्या मम्मीसाठी, कारण की माझ्या आईनी आजपर्यंत जो सपोर्ट केला मला, त्यामुळे आजपर्यंत हे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि माझा पूर्ण जी टीम आहे त्यांनी हे दिलं. तुम्ही माझा जर एंट्रन्सपासून बघाल तर खूप कमी स्पेस आहे. या स्पेसमध्ये एवढी मोठी भव्य मूर्ती घरात आणणं म्हणजे खूप गेले 5 दिवस झाले आम्ही कोणी झोपलो नाही आहे त्या आईची सेवा करण्यासाठी. आणि आम्ही नेहमीच दरवर्षी आणि पुढचे 9 वर्ष आणि पुढचे कित्येक वर्ष आम्ही तुम्हाला नवीन काय ना काय दाखवत जाऊ. आता 9 दिवस देवीची सजावट कशा पद्धतीने असणार आहे? हां, जसं आम्ही आधीपासूनच आम्हाला 2023 मध्ये मुंबईतून सर्वात प्रथम पुरस्कार मिळाला होता घरगुती उत्सवामध्ये. आम्ही दर दिवशी आईंचं वेगवेगळं रूप बनवतो. जसं कधी सरस्वती, कधी कृष्ण भगवान, कधी शंकर भगवान. तर यंदा आम्ही असंच नवदुर्गेचं 9 दिवसाला 9 स्वरूप तुम्हाला देणार आहोत. जसं आज आम्ही जो पहिला दिवस आहे पांढरा, तर त्याचा आम्ही तुम्हाला महासरस्वती यांचं रूप आम्ही दाखवण्यात आलेलं आहे. सो तुम्ही पुढच्या अजून 9 दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळेल माऊलीमध्ये. आणि नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. नक्की या. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.